तुम्ही ना अजिबात वाईट वाटून घेऊ नका. एक गोष्ट सांगू का मेहुणी बाई, तुम्ही ना सेम माझ्यासारख्यात. म्हणजे बघा, तुम्ही कसं नेहमी दुसऱ्याचा विचार करता, तसंच मी पण पहिला दुसऱ्याचा विचार करतो. आहे का नाही अमृता? हे बघा मेहुणी बाई, तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. अजिबात काहीच मनाला लावून घेऊ नका तुम्ही. हा, आता आपण पुढचा विचार करू, काय करायचं ते. म्हणजे सत्यजितराव कसे आहेत? त्यांना दवाखान्यात सोडलं असं ऐकलं मी. बरे आहेत ना ते? म्हणजे असं एवढं लवकर कसं काय सोडलं लगेच त्यांना? सोडलं नाही, सोडायला लावलं तुमच्या सत्यजितरावांनी. अगं पण अजून त्यांची जखम भरली नसणार आहे, मग असं कसं सोडायला लावलं? ते त्यालाच विचार, कधी कुणाचं ऐकतोय वे. अगं पण तिथे आता हॉस्पिटलमध्ये जशी व्यवस्थित काळजी घेतात तशी घरी कोण घेणार आहे ग? हाय ती त्याची काळजी घ्याल. कोण कोण आले किती नर्स, कोण नर्स? हॉस्पिटल मधनं नर्स आले त्याची काळजी घ्यायला. अगं पण ती काय करणार आहे? तिची ड्युटी संपली की जाईल तिच्या घरी निघून. तेच तर, ती थोडीच थांबणार आहे काय आमच्या घरात? थांबणार आहे त्यांच्याच घरात 24 तास. कशाला आली काय माहिती, जस काय घरात कुणीच नाही त्याची काळजी घ्यायला. 24 तास? दिदे, अगं म्हणजे ती सत्यादाजींच्या सावली सारखीच असणार की ग त्यांच्या बरोबर? नाही पण असो, असेही सत्यादाजींना हक्कानं काळजी घेणाऱ्या माणसाची गरज होतीच, हो की नाही? वय बरोबरच आहे, हक्काचं कोणतरी पाहिजेच ना जवळ. तर ती बरं काळजी घेईल. अगं लय वेंदळे ती, सत्याचं काय करणार आहे कुणास ठाऊक. अगं ती करल सगळं बरोबर, तू नको काळजी करू. तेच तर. आणि दिदे, मला वाटते ती नर्स बरोबर काळजी घेईल, कारण अगं नर्स लोकांना शिकवलेलं असते रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्याशी प्रेमानं कसं वागायचं, हो की नाही आई? बरोबर बोलतेस आमरे. पण आमरे, मी काय म्हणते, अगं बायको जेवढी काळजी घेईल तेवढी नर्स थोडीच काळजी घेणार आहे. अगं का नाही घेणार? मम्मी साहेबांनी अपॉइंट केले तिला, कसले पैसे दिले असतील. आणि ते पण जाऊ दे, मला तर वाटते ती नर्स व्यवस्थित काळजी घेणार, अगदी आपल्या मंजू दीदी सारखी. अगं पण बायकोची सर नर्सला थोडी येणार आहे तेव्हा. हा, बायको ती बायकोच असते. असं म्हणतेस का? मग आई, आपण उद्या जाऊयात आणि त्या नर्सला ना व्यवस्थित सांगूया, टिप्स देऊयात तिला की सत्या दाजींची काळजी कशी घ्यायची आणि मंजू दीदी कशी काळजी घेते ते पण सांगू. बरोबर बोलतेस, जाऊयात आपण. आणि ना सत्यजितरावांच्या आवडीचे लाडू बी घेऊन जाऊ जाताना. काही गरज नाही कुठं जायची. का का गरज नाही? आई हे बघ, मम्मी साहेब उगाच अपमान करतील तुमचा. त्यांचा माझ्यावर राग आहे, तुमच्यावर काढायला नको. बरोबर बोलतात मेहुणी बाई, तुम्ही अजिबात जाऊ नका. त्या मम्मी साहेबांनी तुमचा अपमान केलेला मला अजिबात नाही आवडणार. तुमच्या दोघींच्या बाबतीत मी किती हळवा हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. हो मेहुणी बाई, सांगा बरं तुम्ही.